वांग्याचे भरीत करण्यासाठी वांगे छान स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला मधातून 4 काप करून घ्या आणि वांग्याला तेल लावून एक कढई थोडी गरम करा. त्यामध्ये वांगे ठेवा आणि त्याला चांगली वाफ काढून घ्या. थोड्या थोड्या वेळाने वांग्याला पाहत जायचं आणि पलटी करत जायचं, कारण का खालून शिजले की वरून त्याला पलटी करायचं. आणि हे बघा, वांगे आता चांगले शिजलेले आहे. मी आधीच 2-3 वांगे शिजवलेले होते, ते दाखवले आहे तुम्हाला. आणि त्यानंतर ते झाकून ठेवायचे कढईमध्ये. थंड झाले की त्याची साल आपोआप निघते अशी. हे बघा, त्याला काहीही चिकटून येत नाही. आणि आलंही तरी तुम्ही चमच्याच्या साहाय्याने ते काढून घेऊ शकता. आता मी हाताच्या साहाय्याने पहिले काढले आहे, मग चम्मच घ्या तुम्ही आणि चमच्याच्या साहाय्याने तुम्ही असं काढू शकता. तेल लावल्यामुळे हे साली पटकन निघतात. हे बघा, पूर्ण साल अशी पूर्ण निघून राहिली आहे. काही चिपकून राहिली तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने काढून घ्या आणि तिथून देठापासून असं वांगं चमच्याच्या साहाय्याने अलग करून घ्यायचं. सहजच ते अलग होते. त्यानंतर आपण एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल गरम करायला टाकले आहे. त्यामध्ये टाकण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. 2 कांदे चिरून घेतले होते. कांदा आता गरम तेलात टाकून घ्या आणि छान परतून घ्या. कांदा छान थोडासा मऊसूत झाला की त्यामध्ये 2 मिरच्या जे टाकले आहे, मिरच्या होऊ द्या थोड्या वेळ. त्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो टाकू. टोमॅटो थोडासा नरम होऊ द्या आणि चांगलं फिरवून घ्या. त्यानंतर हे आलं आणि लसूण आणि जिरं आणि अद्रक याची पेस्ट आहे, ते टाकून घ्यायची आहे. ते फिरून घ्या छान. त्यानंतर यामध्ये 2 चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे, अर्धा चम्मच हळद आहे आणि 1 चम्मच मीठ आहे. हे टाकून छान परतून घ्या. गॅस थोडासा मीडियमच ठेवा. आणि आता त्यामध्ये हे सगळे वांगे आपण साल काढलेले होते ते टाकून घ्यायचे आणि छान फिरवून घ्यायचं. वांग्याचे 4 काप करून जर आपण शिजवलं तर वांगे लवकर शिजते आणि त्याच्यात किडा आहे नाही आहे हे पण आपल्याला समजते. त्याच्यामुळं मी अशा पद्धतीने शिजवून तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघा, सगळं वांगे छान शिजलेले आहे. आता 1 मिनिट आपण वाफ काढून घेऊ त्याची. हे बघा, 1 मिनिटानंतर वांग्याचं भरीत किती छान शिजलेलं आहे. हे तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत सर्व करू शकता आणि खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.